मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी यशस्वीसाठी एक स्पेशल सूप बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्पेशल सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेवगा, जो मी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला लागणारे एक बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर आपल्याला लागणारे अद्रक, जी मी बारीक किसून घेतली आहे. आणि हा लसूण, तो पण छान किसून घेतलाय. 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत. आता तुम्ही म्हणणार की हे तर नॉर्मल सूप आहे, तर हे स्पेशल कसं झालं? चला तर मग मी सांगते स्पेशल कसं काय आहे. मी याच्यासोबत घेतलंय मसूरची डाळ, आणि ही मसूरची डाळ मला मिक्सरमधून मी बारीक करून घेतली आहे. मला इन्स्टंट सूप बनवायचं होतं म्हणून ही मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे. चला आता फोडणी देऊया. हे बघा, आणि इकडे ज्यांना सूप प्यायचंय त्यांच्याशी मस्ती चालू आहे. मी सूप कसं बनवणार? एक किचन वर येऊन बसली माऊ. अरे बापले, अशा पाग येते तू माझ्या हाताचा. चल उतर खाली, मला आता सूप बनवू दे ना बेटा. अरे बाबा, तू किचन वर बसला तर मी सूप कसं बनवणार? तुला प्यायचंय की नाही सूप? हे काय आहे मला सांग बरं, याला काय म्हणतात? याचं नाव काय? काय नाव आहे त्याचं? काय ग ते? काय ते? त्याचं नाव काय? शेवगा. काय ते? शेवगा. आणि तू काय म्हणते त्याला? आईस्क्रीम. कसं खाणार आहे तू? कशी खाणार आहे? असं खाणार आहे तू? अरे बापले. चला आता आपण सुरुवात करूया. चला. फोडणीसाठी आपल्याला लागणारे एवढा चमचा तेल, कारण जिरं, लसूण आणि अद्रकची पेस्ट छान परतून घेता आली पाहिजे, त्यामुळे तेवढंच तेल टाकायचंय, जास्त तेल नाही टाकायचंय. तेल आता छान गरम झालंय. यामध्ये मी थोडीशी मोहरी घालणार आहे. आपण टाकणारे जिरे. हे बघा, आपले जिरे आणि मोहरी छान परतून झाली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक किसलेली अद्रक आणि लसूण, आणि हे छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि हे ब्राऊन होईपर्यंत परतून झालं की त्यानंतर आपण याच्यामध्ये, आणि हे बघा, यामध्ये मी 1 चमचा हळद घालणार आहे. आपलं जिरे, मोहरी, अद्रक, लसूण सगळं छान परतून झालंय. आता हळद पण थोडीशी परतवून घ्यायची आहे. हे बघा. आणि हे सगळं करताना गॅस असेल किंवा इंडक्शन, त्याची स्पीड कमी ठेवायची आहे, जेणेकरून ते जास्त परतलं जाणार नाही. आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला एक अख्खा टोमॅटो घातलाय. आता हा टोमॅटो मी छान परतून घेणार आहे. हे बघा, आपला टोमॅटो पण छान परतवून झालाय. आता यामध्ये मी घालणार आहे 2 ग्लास पाणी. हे बघा, हे मी 3 जणांसाठी सूप बनवते, त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी यूज केलंय. आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि त्यानंतर स्वच्छ धुवून कट केलेला शेवगा असं यामध्ये सर्व टाकून द्यायचंय. आणि हे बघा, इथे आपल्या सूपला छान उकळी आली आहे. आता मी यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं थोडंसं जाडसर असं मसूरच्या डाळीचं हे एवढं पीठ टाकणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मी यामध्ये मसूरच्या डाळीचं पीठ का घातलंय? कारण ते सूप खूप पातळ पातळ होतं आणि पोटही भरत नाही लेकराचं, भूक लागते ना, त्यामुळे म्हटलं यात काहीतरी ट्विस्ट करूया. आणि तिला इन्स्टंट हवं होतं. त्यानंतर तिची अजून एक फरमाईश होती की आई मला सांबार खायचं आहे. म्हटलं चला आता सांबारसारखं दिसणारं काहीतरी वेगळं करूया, म्हणून मी हे असं सूप तयार केलं. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून सगळं सांगितलं आहे. आता तुम्ही पण नक्की बनवून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला मी सूप तयार झाल्यानंतर यशस्वीचा रिव्ह्यू पण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
चला आता आपलं सूप तयार होण्याची वाट बघूया. हे बघा आपल्या यशस्वीचं स्पेशल सूप तयार आहे. आणि यशस्वी बघा कशी बसली रेडी होऊन सूप पिण्यासाठी. अच्छा, तुझ्या बाळाचा फोटो काढू. आणि हो, हा यशस्वीचा छोटा बेबी आहे, तो पण सूप पिणार आहे बर का. चला आता सूप पिऊन दाखवा कसं झालंय. चला सुरुवात करा. आ करा. कसं झालंय. बाळाला तिथे बसवते. बरं, कसं झालंय सूप. यशू कसं झालंय सूप. कसं झालंय बेटा, आवडलं. कुणाला देते. बाळाला देते. कसं झालंय सांग बरं. इकडे बघ माझ्याकडे. बाळा छान म्हणतोय. वाव, यम्मी झालं का ग. आवडलं तुला. चला आता आईस्क्रीम खाऊन दाखव. हो हे घे. तुम्ही म्हणाल आईस्क्रीम काय, तर या शेवग्याच्या शेंगांना यशस्वी आईस्क्रीम म्हणते. चला आईस्क्रीम पण खाऊन दाखव. कशी खायची. अशी खायची. वाव, इकडे सांग बरं सगळ्यांना कशी खायची. कशी लागतीये. छान छान लागते तुला. इकडे बघ, इकडे मम्माकडे. छान झालंय. आवडलं. छान बनवलं का मम्माने सूप. बघा कशी खातीये. शिकवायची गरज नाहीये. बघून बघून मस्त खातीये. गुड गर्ल. वाव. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बनवली तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली तर. आणि हो, सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका, कारण ही खूप स्पेशल आणि पौष्टिक रेसिपी आहे. चला तर मग बाय बाय. भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर.